नमस्कार. आज माझ्या मित्राचा ओंकारचा वाढदिवस, तर मी निघालो त्याच्या दुकानात. जाताना फ्लेवर्स मध्ये गेलो, जे की आमच्या देवरुख मध्ये आहे. तिथून मस्तपैकी केक घेतला आणि निघालो त्याच्या मेडिकलला. तर देवरुख मध्ये हे मेडिकल आहे महावीर मेडिकल, आणि भाऊ बघितलात तर आता पण ग्राहकांची सेवा देण्यात मग्न आहे. हॅपी बर्थडे ओमकार डोंगरे, हॅपी बर्थडे. हा जेलीचा विषय काहीतरी भारी होता. साईला म्हटलं एक तू घे, बाकी मी खातो. हळूहळू सगळे जमलो. मग ओंकार, केतन, साई, सुयोग आणि मी निघालो जेवायला संगमेश्वरला. आज आम्ही आलो होतो जेवायला संगमेश्वर मधील दानिश हॉटेलला. या हॉटेलला व्हेज नॉनव्हेज सर्वच खूप छान मिळतं. अगदीच भारी काय मिळतं म्हणाल तर इथले तंदूर कबाब आणि बिर्याणी. सगळे जेवणाची वाट बघत असताना सुयोग बाबांचे प्रवचन सुरू झाले. असताना मोबाईल ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. सगळ्यात मोठा कांड हे तिघजण करताय. तुझ्या हातात पण मोबाईल आहे म्हणून तू शूटिंग करतोय. इकडे आमची ओंकारच्या वेस्ट स्टार्टरवरनं मस्करी चालली होती. बर्थडे आपण मिथिलाला करूया. कुठे? मिथिलाला. प्युअर व्हेज ना? तुझ्याच तो बर्थडेच्या निमित्त नको काढू तू. मग तू एरवी पण देऊ शकतोस. नॉनव्हेजच पार्टी हवी आम्हाला. मग कधी येणार तुम्ही सांगा. व्हेज बिर्याणी ना ओंकार? कायम व्हेज, प्युअर व्हेज मटेरियल आहे. बघता बघता आमचा पहिला चिकन कबाब स्टार्टर आला. पण तुझं कसा आहे? छान आहे भाई. साई कसा आहे? एक नंबर. ओंकार, पनीर बिर्याणी कशी आहे? मस्त एकदम. इथले कबाब एवढे भारी आहेत, एकावर बास होणार नव्हतं म्हणून हा दुसरा कबाब मागवला, तोही अप्रतिम. काय पण म्हणा, पण हा नाद लय बेकार. या हॉटेलला बिर्याणी खूपच फेमस. आम्ही मागवली होती मटन बिर्याणी, ती अप्रतिम होती. आज हा कोणत्या विचारात होता हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही. एकदम मस्त रे. पोट तू आत घेतलंस, मला माहिती किती वेळ आत ठेवतोस ते पण मला बघायचं. तोपर्यंत बंद करणार नाही कॅमेरा मी. बघू दे तरी. बरीच फालतूगिरी करून झाल्यावर रात्री 1 वाजता आम्ही पोहोचलो एका सुमसाम ठिकाणी केक कापायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओंकार, हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही तुमच्या मित्रांचे वाढदिवस कसे सेलिब्रेट करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा हा मिनी ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.